गेल्या पूर्ण आठवड्यापासून पाऊस पडत आहे. काल पाणी तर गुडघ्यापर्यंत आले होते. प्रत्येक जणांनी संपूर्ण दिवस घालवला साफसफाईसाठी. मी गीतानगरमध्ये राहतो. ही एक छोटी झोपडपट्टी आहे मुंबई महानगरीमध्ये. बाबा येथे आले आपल्या गावातील शेत स्वतःच्या भावाला गमावल्यानंतर. मला ही जागा आवडते. ही गर्दीची आहे, घाणेरडी आहे आणि या जागेला खूप कामाची आवश्यकता आहे. पण हे माझं घर आहे. माझ्या बाबांना गाव अधिक पसंत आहे. ते म्हणतात जीवन तिथे खूप साधं आणि सोपे आहे. मी बाबांच्या त्या मताशी सहमत आहे. आई मेल्यानंतर बाबा एकदम शुद्ध आणि हट्टी व्यक्ती बनला. पण गेल्या महिन्यापासून तो खूप विचित्र वागत आहे. जसे पूर्ण महिना तो दररोज इथे येतो मासे पकडायला आणि तो म्हणतो आई परत आणण्यासाठी माशाचा त्याग करेल. त्या माणसाने अजून एकही मासा पकडला नाही. कधीच नाही. कदाचित त्याच्या वयामुळे तो वेड्यासारखं वागतोय. मला कुक व्हायचं आहे. मला अजून थोडं शिकायचं आहे. बाबाला माझं काम आवडत नाही. तो म्हणतो हे मर्दाचं काम नाही. त्याला मला त्यासारखं टॅक्सी ड्रायव्हर बनवायचं आहे. त्यामुळे मी कधीतरी त्याला पूर्ण गाव फिरू शकेल. संध्याकाळी तो ट्रॅफिक व्यवस्थापित करण्यासाठी इथे येतो. एकदा मला शाळेत घेऊन जाताना आमची टॅक्सी ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकली. तो खालती उतरला आणि पूर्ण दिवस ट्रॅफिक पोलीस बनला. त्याने त्या दिवसापासून त्याला कधीही शक्य झाले तो इथे आला. तो म्हणतो लोक आपले पूर्ण आयुष्य ट्रॅफिकमध्ये घालवतील आणि हे त्याला नको होते. आणि त्याने स्वतःसाठी शिट्टीसुद्धा घेतली. पण आता तो फक्त इथे उभा राहून लोकांकडे पाहत शिट्टी वाजवतो. गेल्या 1 महिन्यापासून बाबांनी जेवण सोडून दिलं आहे. फक्त पाणी पितो आईच्या जुन्या मटक्यामधून. तो त्याला जेवण देतो म्हणतात. मी एकदा त्याच्याबरोबर भांडलो आणि त्याला खूप गोष्टी सुनावल्या, वाईट गोष्टी. मी ओरडलो की तू मेला आहेस, तू आत्ता सोडून जा. तो म्हणाला की त्याला जायचं आहे, पण आईच्या बोलण्याची तो वाट पाहतोय. काही दिवसानंतर प्रत्येक दिवशी बाबा मला त्याचे कबर साफ करायला ओढून घेऊन जायचा. तो म्हणतो आयुष्यभर घाणेरड्या जागेत राहिलो, पण आता मेल्यानंतर स्वच्छ जागेत झोपायचं आहे. तो स्वतःच्या कबरेसमोर उभा राहून हसतोय, जसं काय माझा चिमटा घेऊन मला सांगतोय मी मेलो आहे, पण मी तुला इतक्या लवकर सोडणार नाही आहे. तो खूप विचित्र वागतोय गेल्या महिन्यात मेल्यापासून. बाबा मला इथे घेऊन आला रमजान साजरा करण्यासाठी. बाबांच्या टॅक्सीत आईबरोबर दरवर्षी आम्ही इथे यायचो. ती मेल्यानंतर त्याने अनेक गोष्टी करणं बंद केल्या. त्याच्याबरोबर इथे परत येऊन मी खूप खुश आहे.
मी काल रात्री खूप विचित्र स्वप्न बघितलं. मी बघितलं बाबा दूर चालले आहेत आणि मी त्यांच्याकडे बघत उभा आहे. सकाळी जेव्हा मी उठलो ते कुठेही नव्हते. मला त्यांची शिट्टी सापडली. ती जमिनीवर पडली होती. शक्यता आहे की ते स्वप्न नव्हते आणि मी खरंच त्यांना मला सोडून जाताना पाहिले, किंवा त्यांनी खरंच मासा पकडला जशी त्यांची इच्छा होती, किंवा ते इथेच कुठे फिरत आहेत आणि ते पुन्हा परत येतील. मी अशीच आशा करतो की ते पुन्हा परत येतील.